माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळाने पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे हा अहवाल सोपवलेला आहे। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचं निलंबन करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। प्रतिनिधी संतोष नलावडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। संतोष, काय अधिक माहिती आहे? मनोश्री, काल माढा लोकसभा आणि सातारा लोकसभेच्या अनुषंगानं जी साताऱ्यात बैठक पार पडली, पश्चिम संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यामध्ये खास करून माढा लोकसभा मतदारसंघात जी काही महायुतीचा धर्म जो राष्ट्रवादीने पाळला गेला नाही, याबरोबरच रणजितसिंह मोहिते पाटील यांचं देखील निलंबन करावे अशी मागणी जी आहे ती शिष्टमंडळाने यामध्ये केलेली आहे। याबाबत यापुढील काळात विधानसभा निवडणुकीत देखील शिष्टमंडळ भाजपचं या उमेदवारासाठी काम करणार नसल्याचं एकूणच या अहवालात स्पष्ट केलं आहे। मनोश्री, नक्कीच त्याच्यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळलेला नाही असा अहवाल भाजपच्या शिष्टमंडळाने सोपवलेला आहे।